कोल्हापूरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच सुरू करावं असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी नुकतेच दिले। मुख्य न्यायमूर्तींनी दिलेल्या या निर्देशामुळे कोल्हापुरात गेल्या 40 वर्षापासून सुरू असलेल्या खंडपीठाच्या लढ्याला अखेर यश आलंय। कोल्हापूरमध्ये खंडपीठ सुरू व्हावं या मागणीसाठी जो लढा 40 वर्ष सुरू होता तो फक्त कोल्हापूरकरांचाच नव्हता, तर कोल्हापूरसह परिसरातल्या 6ही जिल्ह्यातील वकील आणि पक्षकारांचा देखील होता। या काळामध्ये अनेक आक्रमक आंदोलनं झाली। तब्बल 55 दिवस न्यायालयीन कामकाज बंद देखील पाडलं गेलं। कोल्हापूरमध्ये खंडपीठ आणि सर्किट बेंच सुरू होण्यासाठी जो काही 40 वर्षांमध्ये लढा उभारला गेला, यामध्ये नेमकं काय काय घडलं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी भूषण पाटील आणि तुम्ही पाहताय TV9 वेब एक्सप्लेनर। उशिरा मिळणारा न्याय हा एक प्रकारे अन्यायच समजला जातो। त्यामुळेच न्याय मिळेल या अपेक्षेने न्यायालयात धाव घेणाऱ्या पक्षकाराला वेळेत न्याय मिळेल ही अपेक्षा असते। मात्र गेल्या काही वर्षात जिल्हा, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित राहिलेल्या खटल्यांची संख्या पाहिली तर वेळेत न्याय मिळतो का हा एक प्रश्नच निर्माण झालाय। वेळेत न्याय न मिळण्याची वेगवेगळे कारणं देखील असतील, त्यावर सविस्तर चर्चा देखील करता येईल। मात्र त्यात सगळ्यातलं आणखीन एक महत्त्वाचं कारण म्हणजे असलेली कमी न्यायालय। कोल्हापूरचा विचार केला तर कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सोलापूर या जिल्ह्यातील पक्षकारांना मुंबई उच्च न्यायालयात जावं लागतं। मुंबईमध्ये या सगळ्या जिल्ह्यातील पक्षकारांना जाण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो, त्याचबरोबर त्यांच्या वेळेचा देखील अपव्यय होतो। आणि हेच सगळं लक्षात घेऊन कोल्हापूरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ स्थापन केलं जावं अशा पद्धतीची मागणी 1983 नंतर जोर धरू लागली। 1983ला ही सगळी पहिल्यांदा मागणी आल्यानंतर त्यावर खल करण्यात आला, वेगवेगळ्या पातळ्यांवर त्यावर चर्चा देखील झाली। मात्र 1990 पर्यंत त्यामध्ये महत्त्वाचं असं काहीच घडलं नाही। त्यानंतर मात्र या सगळ्या मागणीला जोर धरू लागला। राजकीय व्यक्तींनी देखील या सगळ्या संदर्भात लक्ष घातलं आणि राजकीय दबाव देखील वाढवायला सुरुवात केली। विशेषतः 2010 नंतर वेगवेगळ्या पातळीवर कोल्हापूरमध्ये खंडपीठ व्हावं या मागणीसाठी आंदोलनं देखील छेडली जाऊ लागली। त्यामध्ये वेळोवेळी मोर्चे, आंदोलनं, निदर्शनं अशा पद्धतीची आंदोलनं केली जाऊ लागली। तर दुसऱ्या बाजूला या 6ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी संसद असेल त्याचबरोबर राज्यसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये देखील त्या संदर्भातला आवाज उठवायला सुरुवात केली। 2013 मध्ये याच मागणीसाठी या 6ही जिल्ह्यातील वकिलांनी जवळपास 55 दिवस न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला। इतके दिवस न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकणारं हे पहिलंच आंदोलन इतिहासात झालं। त्यानंतर 2015 मध्ये देखील काही काळासाठी बेमुदत न्यायालयीन कामकाजावर बहिष्काराचं आंदोलन वकील संघटनांनी केलं। या एकूणच वकिलांच्या आंदोलनाला पक्षकारांनी देखील तितकाच मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला आणि या सगळ्या आंदोलनामध्ये सहभाग देखील घेतला। कोल्हापूरमध्ये त्याच निमित्तानं खंडपीठ कृती समिती देखील स्थापन झाली। ही वेगवेगळे आंदोलनं एका बाजूला सुरू असतानाच दुसरीकडे राज्य सरकार देखील सकारात्मक होताना पाहायला मिळालं। मधल्या काळामध्ये म्हणजेच 2015 मध्ये कोल्हापूरमध्ये सर्किट बेंचची आवश्यकता आहे अशा पद्धतीचा प्रस्ताव किंवा अशा पद्धतीची मान्यता राज्य सरकारने देखील आपला प्रस्तावामध्ये पाठवली। आणि मात्र हे होत असताना त्यामध्ये पुण्याचा देखील विचार व्हावा अशा पद्धतीचा एक अहवाल दिला गेला आणि या अहवालानंतर पुन्हा एकदा या सगळ्या खंडपीठ आणि सर्किट बेंचच्या मागणीचं आंदोलन वाढायला मदत झाली। मधल्या काळामध्ये हे आंदोलन काहीसं थंडावले असं वाटत असतानाच काही वकील संघटना या पुन्हा आक्रमक झाल्या आणि हे सगळं खंडपीठ पुन्हा व्हावं ही मागणी त्यांनी लावून धरली। गेल्या 10 वर्षांमध्ये या सगळ्या खंडपीठाच्या मागणीसाठी 5 वेळा मुख्यमंत्र्यांना या संदर्भातली निवेदनं दिली गेली। त्याचबरोबर उच्च न्यायालयाच्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या भेटी देखील घेतल्या गेल्या। मात्र सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांची निवड झाल्यानंतर मात्र कोल्हापुरातल्या सर्किट बेंच बाबतच्या आशा पल्लवित झाल्या आणि त्याला मूर्त रूप देखील आल्याचं पाहायला मिळालं। कारण 2 दिवसापूर्वी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी येत्या 18 ऑगस्टपासून कोल्हापूर जिल्ह्यात मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच सुरू करण्याबाबतची घोषणा केली। खरं तर कोल्हापूरमध्ये खंडपीठ सुरू व्हावं अशा पद्धतीची पहिली मागणी होती। खंडपीठ म्हणजे अशा पद्धतीचं न्यायालय जिथं हे बैठं न्यायालय असतं आणि त्याचं कामकाज या सगळ्यामधून सुरू असतं।
मात्र मधल्या काळामध्ये हे सगळं आंदोलन सुरू असताना खंडपीठाचा पर्याय थोडासा मागे पडला आणि त्या ठिकाणी सर्किट बेंचचा पर्याय आला, ज्या ठिकाणी न्यायालय काही ठराविक वेळ किंवा ठराविक दिवशी ठरवून दिलेल्या दिवशी त्या ठिकाणी येतात आणि आपलं न्यायालयीन कामकाज चालवतात। कोल्हापुरातील खंडपीठाची लढाई खंडपीठावरून सर्किट बेंचवर जरी आली असली तरी या निमित्तानं 6 जिल्ह्यातील पक्षकारांना मोठा दिलासा या निमित्तानं मिळाला आहे असं म्हणावं लागेल। आता 16 ऑगस्टला या सर्किट बेंचचं अधिकृतपणे उद्घाटन कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। मात्र कोल्हापूरमध्ये गेल्या 40 वर्षापासून खंडपीठाच्या मागणीसाठी जो काही लढा सुरू होता त्याला एक प्रकारे 40 वर्षानंतर यश आलं आहे असं म्हणावं लागेल आणि त्यामुळं पक्षकारांना देखील एक मोठा दिलासा मिळालेला आहे। सध्या मुंबई उच्च न्यायालयाची संभाजीनगर, नागपूर आणि पणजी ही 3 खंडपीठं आहेत। सध्या कोल्हापूरमध्ये त्याचं सर्किट बेंच जरी सुरू झालं असलं तरी भविष्यामध्ये कोल्हापूरमध्ये देखील खंडपीठ सुरू होईल अशी अपेक्षा देखील करायला आता हरकत नाही। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।